तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रवाशांना बसची वेळ, मार्ग किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले अनेक अधिकृत संपर्क क्रमांक प्रत्यक्षात बंद किंवा प्रतिसाद न देणारे असल्याची बाब समोर आली आहे। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुराज्य अभियानाच्या वतीने 13 मार्च 2026 रोजी अकोलासह सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग आणि सांगली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। अकोला अभियानाच्या प्रतिनिधींनी सांगितले की गेल्या 3 महिन्यांपासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून परिवहन मंत्री, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तसेच परिवहन आयुक्तांना ईमेल आणि निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे। तरीही अनेक बसस्थानकांवरील संपर्क क्रमांकाची स्थिती अद्याप बदललेली नाही। सुराज्य अभियानाने केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीत एकूण 413 संपर्क क्रमांकांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 117 क्रमांक कार्यरत आढळले तर 296 क्रमांक बंद किंवा प्रतिसाद न देणारे असल्याचे समोर आले। यावरून बंद असलेल्या संपर्क क्रमांकाची टक्केवारी 72 एवढी असल्याचे स्पष्ट होते। अकोला, तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि वाशिम या भागातील बसस्थानकांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे अभियानाने सांगितले आहे। यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता अकोल्यावरून मोहम्मद जुनेद। पोलिसांनी धाड टाकली होती आणि तेव्हा जवळपास 33 जणांना अटक केली होती या संदर्भामध्ये, कारण की त्यांचे दुबईचे कनेक्शन आढळले होते। शेकडो लॅपटॉप, मोबाईल जप्त केले आणि अशा प्रकारे अकोल्यातून सुद्धा यांना वाचन फोडली होती। तर सांगायचं तात्पर्य काय की हे जे आहे त्याच्यावरून आपल्या क्रिकेट खेळाची, आपल्या राष्ट्राची बदनामी होते, खेळाची सुद्धा। आणि दुसरं म्हणजे हे जे हवाला वगैरे जे आहे, बाहेरच्या देशातून जो पैसा येतो त्याचे गेटवेज बंद करायला पाहिजे अशी मागणी सुद्धा आपण केलेली आहे प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला। नंतर हे जे कनेक्शन आहे आंतरराष्ट्रीय, विदर्भातून सुद्धा 1200 कोटींचं हे उलाढाल झालेली त्याच्यामध्ये बातमी आली पेपरामध्ये, एका न्यूज पेपरमध्ये। त्या बातमीला धरून मग आपण हे केलेलं आहे, याच्या संदर्भातलं निवेदन केलं। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गोवा आणि नागपूर इथल्या 2 जागरूक नागरिकांनी तक्रार देखील केली। मग आम्ही सुराज्य अभियानतर्फे त्या तक्रारदारांचं अभिनंदन सुद्धा केलं की एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराला कसं काय। नेमकं या मागचा उद्देश काय आहे, नेमकं जनजागृती कशा संदर्भातली आहे? ही जी आजची पत्रकार परिषद आम्ही इथे घेतलेली आहे ती सुराज्य अभियान आमचा हिंदू जनजागृती समितीच्या अंतर्गतला उपक्रम आहे। आणि ह्या उपक्रमाद्वारे लोकांना ज्या ST महामंडळ आहे त्याची जी वेबसाईट आहे, ऑथोराइज वेबसाईट, त्याच्यावर जे क्रमांक दिले आहेत, लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहे की या नंबरवर अजिबात नंबर लागत नाही, डज नॉट एक्झिस्ट, आउट ऑफ ऑर्डर, किंवा मग एंगेजच येणार, रिंग जाते पण नो रिस्पॉन्स, अशा प्रकारच्या तक्रारी लोकांच्या आल्या होत्या। म्हणून मग आम्ही काय केलं, ह्याची तपासणी मोहीमच हाती घेतली आणि महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश आम्ही तपासून पाहिले, नियंत्रण कक्ष, बसस्थानक यांच्यावरचे नंबर, तर आम्हाला त्याचप्रमाणे रिझल्ट आलेला आहे। 72% हे संपर्क क्रमांक डेड आहे, म्हणजे चालू कम्युनिकेशनच होऊ शकत नाही। फक्त 28% कार्यान्वित झालेले आहेत। तर ही स्थिती बदलायला पाहिजे। लोकांना पण या म्हणजे खेडोपाड्यात आपली ग्रामीण जनता राहते, त्यांना रुग्णाईत असतात, लोकांना इमर्जन्सी असते, पटकन कळलं पाहिजे की बस आहे की नाही आत्ता शहरात जायला। तर हा एक चांगला उद्देश घेऊन आम्ही हा विषय घेऊन आपल्या समोर आलो, जेणेकरून लोकांमध्ये जागृती येईल आणि त्यांनी सजग होतील आणि शिवाय आपलं परिवहन खातं जे आहे याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होतील। त्यांनी अद्ययावत नंबर ठेवावे, जर बदलले असतील तर ही आमची मागणी आहे मुख्यतः। ते घेऊन आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। मध्ये आम्ही 3 कम्युनिकेशन पण केले, पत्रव्यवहार केले, ईमेलद्वारे केले। असेच निवेदन आम्ही डिसेंबर महिन्यापासून सलग देतो आहोत, पण जैसे ते स्थिती असल्यामुळे आज आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली आहे।